चॉईस बॉल नाही भेटणार. नाईस फिल्डिंग. दोन धावा. दोन धावा. शॉट यार. आठ धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात इथे. गुढे आणि शिवरवाडी या दोन संघांमध्ये टॉस इथे मात्र जिंकला होता शिवरवाडी टीमनं. आणि 8-8 अरुणला पाहतोय आपण इथे गोलंदाजीसाठी इथे आलेले आहेत दुसऱ्या षटकासाठी. अंकुश आणि अजय स्ट्राईक इनला पाहायला मिळत आहेत. मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी अजयंशी पाहिली गेली होती आणि आता फलंदाजी इथे मात्र पाहायला मिळेल का त्याची चर्चा मात्र पाहायला मिळेल. हा फटका चांगला आहे. आपण पाहायला गेला तर ऑन साईडला मिड ऑफमध्ये खेळून काढलेल्या क्षेत्ररक्षक आहे तिथे लॉंग ऑफमध्ये अडवला जाईल बॉल. तोपर्यंत एकच धाव मात्र येताना पाहायला मिळेल. इथे जास्तीच्या धावा येणार नाही आहेत तिथे. तेवढं चांगलं ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एका धावेनं धावपलकावरती धावा लागल्या जाते त्या 9 धावा. हा बॉल चांगला मात्र पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीनं मात्र डिलिव्हरी केले गेले. चांगला टप्पा पाहायला मिळाला आणि धावी कोणती येणार नाही आहे तिथे. टॅप केला आपण पाहायला गेला तर अप्रतिमरित्या मात्र इथून आणि क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचताना पाहायला मिळते. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न दुसरी धाव ते कंप्लीट होताना पाहायला मिळते. रनिंग बिटवीन द विकेट आपण दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलं कॉर्डिनेशन पाहायला मिळते. अंकुश आणि अजय हे दोन्ही फलंदाज सफल आहेत विकेटमध्ये आणि तेच मात्र आपल्याला पाहायला मिळालं इथे. 11 धावा धावपलकावरती आतापर्यंत आहेत. उर्वरित या षटकात 3 बॉल अजून शिल्लक आहेत. हा मोठा फटका जरूर खेचला तिथे दोन क्षेत्ररक्षक परंतु तेवढा चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न दुसरी धाव बघता बघता कंप्लीट होताना पाहायला मिळतात इथे.
आणि धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 13 धावा आणि 4 बॉलचा खेळ झालेला आहे. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. तेरा धावा धावफलकावरती आल्यात. एखादा मोठा फटका जर आला तर एक आव्हानात्मक स्कोर मात्र येऊ शकतो इथे. तो येईल का अधिक क्षमता अंकुश यांच्याकडे आहे. पण तेवढी चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अरुण हे गोलंदाज. ओहो जबरदस्त वेग भन्नाट वेगानं मात्र गोलंदाजी करत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. आणि एकच धाव मात्र येताना पाहायला मिळते इथे. आणि बघता बघता पाहत इथे यष्टीरक्षक इकडे आलेले आहेत आणि आणखी एक धाव मात्र घेण्याच्या नादामध्ये विकेट मात्र इथे केलेली आहे. स्ट्राईक कदाचित अजय यांच्याकडे ठेवणं गरजेचं होतं. शेवटचा बॉल होता. त्या शेवटच्या बॉलवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर करायचा होता. परंतु ज्यांनी मागची मॅच षटकार ठोकून जिंकून दिली होती ना तेच मात्र खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत आपल्याला. सूरज हे खेळाडू आंबेवाडी आणि स्वराज्य मालेवाडी. चला लगेच टॉससाठी लगेच आमच्याबरोबर संपर्क करा. आंबेवाडी आणि स्वराज्य मालेवाडी. स्वराज्य मानेवाडी माफी असावी. आंबेवाडी आणि स्वराज्य मानेवाडी टॉससाठी यायचं आहे. एक बॉल आपण पाहायला गेलं तर तिथे होता. त्याच्यानंतर मात्र एकच धाव त्यांना पाहायला मिळाली आणि एक रन शेवटच्या बॉलवरती मात्र येताना पाहायला मिळतो इथे. आणि या एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 15 धावा. आता 12 बॉलमध्ये 16 धावांची गरज असणार आहे. ती टीम शिवरवाडी ह्या टीमला गुढे बरोबर. चला इथून मी विनंती करीन लगेच गुढे टीम आपण मैदानामध्ये जायचं आहे. शिवरवाडी आपण लगेच आपले फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. पुढील मॅच स्वराज्य मानेवाडी वर्सेस आंबेवाडी. टॉससाठी आलेले. सामन्याला सुरुवात करा त्वरित. पंच वेळ घालवू नका. पंच प्रमोद गलुगडे. सामन्याला सुरुवात करून घ्या. नाहीतर तुमच्या मानधनामध्ये कपात होईल. प्रमोद गलुगडे लवकरात लवकर चालू करून घ्या. आणि पुढील होणारा सामना स्वराज्य मानेवाडी वर्सेस आंबेवाडी. टॉस झालेला आहे. टॉस विन आहे स्वराज्य मानेवाडी. आणि आपला निर्णय कळवायचा आहे मानेवाडी लवकरात लवकर. याच्यानंतर आपली लगेचच मॅच होणार आहे. सामना चालू करून घ्या त्वरित. अभि जाधव. आणि टॉस विन झालेले आहे स्वराज्य मानेवाडी. गोलंदाजी स्वीकारलेली आहे आणि आंबेवाडी या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे.
सामना चालू करून घ्या त्वरित. आणि तुम्ही पाहताय सामना शिवरवाडी वर्सेस कुडे. उपांत्यपूर्व फेरी आणि स्ट्राईक एंडवरती पोपट पालेकर सामना करतील अजय पाटील याला. काय दिला निर्णय काय दिला? सामना चालू ठेवा. अंपायरचा निर्णय मान्य करून चालू ठेवा सामना. एक गुड क्रिकेट खेळलं पाहिजे आपल्या माध्यमातून. बॅड इम्प्रेशन नको सामन्यामध्ये. आणि बॉलिंग खूप सुरेख अशी गोलंदाजी अजय पाटील याच्या माध्यमातून सुरुवात करताना पहिलं षटक घेऊन आलेला आहे अजय पाटील. उसळी घेणारा चेंडू आणि त्याचा सामना करेल पोपट पालेकर ब्रँड ऑफ शिवरवाडी. खूप सुरेख असा चेंडू फसलेला आहे नॉन स्ट्रायकर. आणि पहिला गडी गारद इथे ऋषी याच्या स्वरूपात शिवरवाडी संघाचा. पुढील फलंदाज अरुण पाटील. पंधरा धावांचं माफक आव्हान इथे घोडेने ठेवलं आहे शिवरवाडी संघासमोर. आणि त्याचा पाठलाग करताना पोपट पालेकर आणि त्याच्या समवेत आहे अरुण पाटील जो नॉन स्ट्राईकवरती आहे. स्ट्राईकवरती आपण पाहताय पोपट पालेकर याला. एक भेदक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे या 32 शिराळा क्रिकेटमध्ये असा पोपट पालेकर स्ट्राईक एंडवरती. आणि तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज अजय पाटील याला पाहताय तुम्ही गोड्यामार्फत. खूप सुरेख अशी गोलंदाजी आत्तापर्यंत केलेली आहे अजय पाटील याने. पुढील चेंडू घेऊन येत आहे पोपट पालेकरसाठी सामना करीत पोपट पालेकर. खूप सुरेख असा चेंडू गती काढून घेतली स्लोअर पद्धतीचा चेंडू आणि पोपट पालेकर बीट होतं इथे. डिस्कशन होईल स्ट्रायकर नॉन स्ट्रायकरमध्ये कशा प्रकारचा या टार्गेटचा पाठलाग करायचा आहे. आता उर्वरित चेंडू आहेत 9 आणि धावा बनवायच्या आहेत 15. 9 चेंडू 15 धावा. 15 धावा 9 चेंडू. खूप छान असं समीकरण इथं जुळलं आहे. बघू कोणत्या प्रकारची फलंदाजी केली जाईल आणि कोणत्या प्रकारची गोलंदाजी. खूप सुरेख. आता अजून एक चेंडू निर्धाव पद्धतीचा अजय पाटील याच्या मार्फत. एक वाईट वगळता एकही चेंडूवरती धाव दिली नाही त्यांनी आतापर्यंत अजय पाटील याने. सुरेख गोलंदाजी चालू आहे. छोटं आव्हान आहे, कडवं आव्हान करून ठेवायचं आहे त्याला. अवांतर पद्धतीचा हा चेंडू स्वयंवारा घोषित वाईड बॉल. या चेंडूवरती एक अंक अंकित होईल. शेवटचे 2 चेंडू उर्वरित या षटकामधील अजय पाटील याचे. आणि सामना करतील पोपट पालेकर. सुरेख असा चेंडू उसळी घेतली आणि भन्नाट वेग पाहायला मिळाला या चेंडूवरती. वाईड बॉल डिक्लेअरमध्ये. 2 धावा ॲड होतील स्कोअरबोर्डमध्ये. स्कोअरबोर्ड जाऊन पोचला आहे 4. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये शिवरवाडी या संघाचा. आता उर्वरित चेंडू उरलेले आहेत 8 आणि बनवायच्या आहेत 11 धावा. 8 चेंडू 11 15 12 माफ करा
सुरेख फटका, पण एलिव्हेशन मिळालं नाही. फटका उंच गेला आणि इथे शिवरवाडी संघाचा एक बाहुबली पोपट पालेकर तंबूत परत जाताना अजय पाटील याच्या गोलंदाजीवरती सुरेख अशी गोलंदाजी अजय पाटील याच्या मार्फत आपण वारंवार पाहतो 32 शिराळा क्रिकेट मध्ये. आणि पुढील फलंदाज अक्षय सामना करेल. शेवटचा चेंडू उर्वरित या षटकातला अजय पाटील याचा. सुरेख गोलंदाजी बघ अजय पाटील याच्याकडून. आव्हान छोटं होतं, पण त्या छोट्याशा आव्हानाला अगदी भलं मोठं करून ठेवलं आहे. धावा येत नाहीत फलंदाजाच्या बॅटमधून. सुरेख अजून एक उचली घेणारा अतिशय भन्नाट वेग या चेंडूवरती पाहायला मिळाला. डॉट बॉल अजय पाटील याच्या मार्फत. सुरेख अशी गोलंदाजी अजय पाटील याच्या मार्फत झालेली आहे गोडे या संघाकडून. 4 धावा 2 गडी गारद शिवरवाडी संघाची. एक दयनीय अवस्था करून ठेवलेली आहे आधी अजय पाटील यांनी. चार रन 2 विकेट आणि उर्वरित चेंडू 6 आणि पाहिजेत 12. 6 बॉल 12 200च्या स्ट्राईक रेटनी रन जमवावे लागतील अरुण पाटील आणि अक्षय यांना. पुढील गोलंदाज अंकुश जाधव सामना करतील. अरुण पाटील अंकुश जाधव टू अरुण पाटील. पुढचा बॉल घेऊन येत आहे. सुरेख असा ड्राईव्ह, पण तिथे प्लेयर तैनात केला होता आणि कॅचच्या स्वरूपात ही विकेट अरुण पाटील याची. सुंदर गोलंदाजी अंकुश जाधव, एक चतुर खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे असा हा अंकुश जाधव. प्लेयर तैनात केला होता, कोणत्या प्रकारचे फटके खेळतो हे जाणतो तो. त्याने त्या प्रकारची फिल्डिंग लावली होती आणि त्या जाळ्यामध्ये अडकवलं अरुण पाटील याला. आता आव्हान अगदी बिकट होत चाललंय शिवरवाडी संघासाठी. पुढील फलंदाज रमेश बेंद्रे सामना करतील अंकुश याचा. हो अवंतर चेंडू वाईट बॉल, एक धावडी याच्यावरती अंकित होईल. या एका धावेने स्कोअरबोर्ड जाऊन पोहोचला आहे. 5 धावा, अजूनही उर्वरित 5 चेंडू आणि बनवायच्या आहेत 11 धावा. हो सुरेख असा हा चेंडू, फुलर लेनचा चेंडू होता काही, पण समजला नाही. रमेश बेंद्रे यांना स्लोअर पद्धतीचा चेंडू हाताळला आणि यष्ट्या बाद. सुरेश बेंद्रे बॅक टू द पवेलियन. सुरेख गोलंदाजी गुडे संघाच्या मार्फत. आता 4 चेंडू 11 धावा, अजूनही एक मोठा फटका आणि मॅचमध्ये परत एकदा शिवरवाडी इन होऊ शकते. पुढील फलंदाज आकाशा एवढं काम करून दाखवावं लागेल. सुरेख फटका खेळाय ऑन ड्राय. एक धाव आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फसलेला आहे फलंदाज. विकेट आकाशला परतावं लागेल. सुरेख फलंदाजी करताना दिसला आकाश, चांगला फटका खेळला होता पण कुठेतरी थांबवला आहे अक्षय यांनी. अक्षय बोलला पुढचे उर्वरित 3 बॉल खेळतो. 3 बॉलमध्ये उर्वरित चेंडू 3 आणि धावा बनवायच्या आहेत 10. मोठे फटके खेळावे लागतील अथवा सामना अतिशय अवघड होत जाईल. सुरेख चेंडू, अजून एक चान्स होता, नाही पोचला आहे खेळाडू. चान्स घ्यायचा होता अक्षय याला.
पण कुठेही मिस झाला तो. आणि 2 चेंडू आणि 10 रनची गरज सामन्याला. पाहताय अजून एक डॉट चेंडू अंकुश जाधव याच्या माध्यमातून. सातत्याने अशी डॉट बॉलची ओव्हर आपण यांच्याकडून पाहता अंकुश जाधव याच्या मार्फत. आणि शेवटचा एक डॉट बॉल आणि सामना संपतोय. गुडे संघ या फेरीमध्ये विजय प्राप्त करून पुढे जातोय. आणि शिवरवाडी संघ हार्ड लक बॅड लक, खचून जाऊ नका, नव्याने परत उभे राहा आणि पुढच्या टुर्नामेंटची तयारी करा. बेस्ट ऑफ लक शिवरवाडी. झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर